लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी मुलगी प्रणिती शिंदेला उमेदवारी देण्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले. मात्र प्रणिती शिंदे गांधी नेहरू यांच्या विचारांबरोबरच काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक राहिल्या. सोलापूर लोकसभेसाठी त्या प्रबळ उमेदवार असल्याने भाजपमधील दिग्गज नेत्यांनी प्रणिती शिंदे यांना फोडण्याचा खूप प्रयत्न केला. असा गौप्यस्फोट करीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपचा भंडाफोड केला. काँग्रेसच्या वतीने अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ तालुक्यात संकल्प सभा घेण्यात येत असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मोहोळ येथील सभेत शिंदे यांनी भाजपचा भंडाफोड केला. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती शिंदे यांनी 3 विधानसभा निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकल्याने ती खूप स्ट्रॉंग बनली आहे. सोलापूर लोकसभेसाठी भाजप प्रणिती शिंदे यांच्यासाठी खूप प्रयत्न करीत होते. त्या प्रबळ उमेदवार असल्याचा फायदा घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत होता. मात्र प्रणिती शिंदे या गांधी नेहरू यांच्या विचारांबरोबरच काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले आहेत. प्रणितीला भाजपमध्ये घेण्यासाठी दिग्गज नेत्यांनी खूप प्रयत्न केले, असा गौप्यस्फोटही शिंदे यांनी केला. महाविकास आघाडीने सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापही उमेदवारी जाहीर केली नसली तरी आमदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्ह्यात प्रचाराचा धडाका सुरू केलाय. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, चेतन नरोटे आदी उपस्थित होते.